नमस्कार मंडळी. कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी प्रियदर्शिनी तुम्हा सगळ्यांचं आणि प्राजक्ता माळीचं स्वागत करते. आज मी निवेदन करणार आहे आणि प्राजक्ता माळी शांतपणे बसून ते पाहणार आहे आणि त्याचा आनंद घेणार आहे. ऑफकोर्स अर्थात प्राजक्ता नसल्याने तयार होणारी पोकळी ही कोणीच भरू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी असंच समजा की ती इथेच आहे आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. तर हास्याचं चांद्रयान घेऊन मनोरंजनाच्या अवकाशात स्वैर उड्डाण करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाले आहेत गगनदीप मक्कड आणि त्याचबरोबर प्रितेश वर्तक. तुम्हा दोघांचं हास्य जत्रेत मनापासून स्वागत. तुमच्याशी गप्पा मारायच्यात, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, एक सर्व गुण संपन्न मुलगा आलाय आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी लग्नासाठी मागणी घालायला. बघूया त्याला या मागणीला काय प्रतिसाद मिळतोय ते. मंदार मंदार मंदार. होय होय होय. शांत, माझ्याकडे बघ. गोड दिसतेस तू. कशी दिसते विचारलंय का मी तुला? नाही नाही नाही. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन काय घ्यायचं नाही मला सांग. काय? अरे पहिल्यांदा मी तुझ्या मम्मी पप्पांना भेटतोय ना. आई बाबा. मंदार किती वेळा शिकवलं आई बाबा. सॉरी सॉरी. तुझ्या आई बाबा. शिवा, तुझ्या आई बाबा मला दारात बघून स्किट संपली असं नाही ना बोलणार. मंदार, किती वेळा सांगितलं निगेटिव्ह थॉट्स आणायचे नाहीत. फुफू कर. फुफूचा फायदाच नाही. काय निगेटिव्ह थॉट्स येतात कारण तुझ्या घरचे वर्तमानपत्र वाचतात ना, माझ्या घरचे वर्तमानपत्र वापरतात. एवढा मोठा फरक आहे ना, म्हणून मला जरा टेन्शन आलंय ना. टेन्शन नको घेऊस, मी आहे ना. सगळं व्यवस्थित होईल. हा बघा. हे बघ, काय माझे आई बाबा माझ्यासाठी सद्गुणी आणि सच्शील मुलगा शोधतायत. हा माझ्या घरी हे शब्द अजिबात बोलू नका. माझी मम्मी तुला थोबडं 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 शिवी दिली म्हणून. प्लीज. मंदार, माझे आई बाबा सद्गुणी आणि सच्शील मुलगा शोधतायत तसं वाग. तसं वाटलंस तर बाबा नाही म्हणणारच नाहीयेत ना. हे ठरलंय ना. तुला मी सांगितलेलं पाठांतर केलंयस सगळं. पाठांतर केलं. रट्टा मारलायस. रट्टा मारलाय. एकदम व्यवस्थित. आपण चोपून रट्टा मारलाय. चल जाऊया. इकडे राह, इकडे चल. रेडी आहेस ना? रेडी रेडी. ओके, मी बोलवते आई बाबा. नको, राहू दे राहू दे. ये चालतात. आई बाबा. ओ बेटा. आई बाबा. काय ग? हो. अरे यार, चलो भैया 4 किलो है. वो मराठी पेपर का अलग सा को तुम लेते हैं, इंग्रजी पेपर का अलग सा, ये अलग सा, ऐसा मत लो. एक ले लो. बाबा काय कर, रद्दीवाला नाहीये तो. मी बोललेले ना आज एक मुलगा येणार आहे भेटायला. मंदार. अरे तू आहे का? अरे बाप रे. या 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 या. अरे बापरे, मला हेच. या या या. असू दे. या या या. नमस्कार काका, कसे आहात तुम्ही? पाया पडतो मी तुमच्या काका. अरे राहू दे बाप रे. बाबा. नमस्कार काकू, कशा आहात तुम्ही? छान. पाया पडतो अरे असू तुमच्या. दे, मोठा हो. बाप रे. या या या. खूप संस्कारी आहे. संस्कारी आहे. आल्या आल्या नमस्कार. पाया पडतो काका मी तुमच्या. सारखं सारखं काय? नाही काका, ही आमची पद्धत आहे. असा ना प्लीज. हो. कसं आहे काका, ही आमची, प्लीज तू इथे. ही आमची पद्धत आहे. बरं. प्रत्येक वडीलधारी माणसात एक ईश्वराचा अंश असतो असे माझे आजोबा म्हणायचे. वाह. हो. वाह वाह वाह. म्हणून प्रत्येक थोरा मोठ्यांच्या मी नेहमी पाया पडत असतो. वाह, छान छान आहे. म्हणजे हे प्रत्येकाच्या घरी हे नसतं. वाह वाह. तुम्हाला सांगतो, हो. आमच्या घरी पणजोबांची ना एक जुनी खुर्ची आहे. पणजोबांची जुनी? हो, जुनी खुर्ची आहे. दररोज आम्ही न चुकता त्या खुर्चीच्या नेहमी पाया पडतो आणि मगच घराच्या बाहेर पडतो आम्ही. वाह वाह वाह. आहेत हे आमच्या घराचे संस्कार आहेत. वाह. यात्र द्रोह प्रेक्षुपः संस्काराहं ममं दादरं माहिमं माटुंग जंक्शन. काय काय बोलले काय? काही संस्कृत. संस्कृत आहे. आई गो, म्हणजे काय हो? मला काय माहिती, आपल्या 4 स्तोत्रांच्या पुढे आपल्याला कुठे काय माहिती असतं. पण एवढं म्हटलेलं आहे, सलग
न फंबल पडता म्हणजे काहीतरी असणार म्हणजे त्याच्यात. नाही नाही संस्कृत बोलतात एवढं बापरे बापरे, बाप म्हणजे मी संस्कार मला वाटलं नव्हतं. नाही, हॅलो, नाही. नमस्कार. धन्यवाद तुम्ही धन्यवाद. खूपच तुमच्या घरचे सुसंस्कृत आहेत एवढे म्हणजे. संस्कार म्हणजे वा 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 त्यासाठी असेच पाहिजे होते मला तर. शिवाली वा शिवाली. वा 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 बाकी कसं चाललंय सगळं घरी वगैरे सगळे आहेत. हो, हो. आपलं नाव काय म्हणालात? मंदार मांडवकर. भारदस्त आहे. कोण आणलंय? रजा मुराद. काय हो असं वा, कुणाचा आवाज असा असतो? बाबा रजा मुरादचा. तसं नाही, रजा मुराद सोडल्यास कुणाचा आवाज असा असतो? ईशा डे बाबा त्यांचा असतो. बरोबर हो हो, त्याचा असतो, इशाडेचा असतो, अहो. त्याचा असतो. त्याचा नाही तिचा तिचा असतो, इशाडेचा असतो. हा बाबा. काय काय नाव काय म्हणाला नाव काय? मंदार मांडवकर. अय्या आडनावातच मांडव घातलाय आई. तर मग तुम्ही ही जी माझी मुलगी आहे हो. तिच्या बरोबर लग्न करायचंय तुम्हाला? हो बाबा. वा, छान आहे. पुढे काय करायचं ठरवलंय? मुलं वगैरे जन्माला घालीन. नाही, असं नाही बोलायचं, असं नाही. हे होणारच आहे असं नाही. ऑब्विसली, त्याच्यात काही हे नाही हा, हा, आहे. हा. पुढे करिअर मध्ये म्हणजे काम बिम त्याच्यात काय तुम्ही ठरवलेलं आहे? सध्या माझा व्यवसाय आहे. हो. हो म्हणजे कार पेंटिंगचा व्यवसाय. कार पेंटिंग, कार पेंटिंगचा कार पेंटिंग. हो हो, कार पेंटिंगचा व्यवसाय आहे. बरं बरं. सिरामिक कोटिंग तुम्हाला माहिती आहे का? नाही. त्याचाच व्यवसाय आहे. त्याचाच व्यवसाय आहे. तुमची जर कार असेल तर मी ती पेंट करून देऊ शकतो फ्री ऑफ कॉस्ट. हा, फ्री ऑफ नाही, नाही, नाही. आपली कुठली कार आली? एक मोपेड आहे 3 वर्षांपूर्वी साखळ दंडात बांधलेली आहे खाली. अच्छा. तर त्याचं काय पुरामिक शॉटिंग काय म्हणाला तुम्ही? सिरामिक. त्याचं करायचं तर काय त्याच्या कोण कावळे शिकणार त्याच्यावर? नाही त्याचं काय ना नाही कोटिंग वगैरे करून चालू पण होणार चालू नाही पण मोबाईल. होणार नाहीये. असू दे असू दे असू दे. येस येस. अरे इंटरेस्टिंग आहात. एक मात्र कबूल करतो, धन्यवाद. तुम्ही जेव्हा मी तुम्हाला बघितलं हा, हा. एकच शब्द होता, लुख्खा. बाबा बाबा तोंड सॉरी, आय एम सो सॉरी बाबा. नाही पण आता नाहीये. मी आता माफी नाही. मागतो. मी माफी मागतो. आता हो नाही हो. हे माझे जे तुमच्याबद्दलची कल्पना होती ती पूर्णपणे तुम्ही बदलू. धन्यवाद. अजून काय आवडी निवडी आहेत तुमच्या? मला काय पण आवडतं. हा, म्हणजे काय काय पण काय आवडतं? पण म्हणजे व्यायाम करायला मला आवडतो. जास्त व्यायाम? व्यायाम करतात. प्रचंड व्यायाम करतो मी. हो 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 हो. म्हणजे सकाळी 4-5 वाजता उठून व्यायाम करतो मी. 4-5 वाजता? 4-5 वाजता उठून. आलंय म्हणजे हल्ली कोण करतं असं? नाही मी करतो. म्हणजे तुम्हाला सांगतो योग साधना करतो मी. वा हो हो योग. वा. 5 योग साधना. वा शिवा. हा बाबा. अरे, कुठून आणलंस हा हिरा? हिरा कुठून आणलास? करतात. टेल मी व्हॉट इज योग? मायसेल्फ? येस. जस्ट रिलॅक्स जस्ट रिलॅक्स रिलॅक्स. जस्ट फ्री. टेल मी व्हॉट इज योग? योग इज लाईक. नाही 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 थांबा थांबा थांबा. कन्फ्यूज होऊ नका. मी तुम्हाला सांगतो योग म्हणजे काय. काय वा. सांग. प्रॅक्टिस दॅट बॉडी पार्ट कनेक्ट वा. ब्रीथ अँड माइंड. एवढंच. वा. काय सुंदर सांगितले डेफिनेशन. हो हो. आणि ज्या पद्धतीत प्रॅक्टिस बॉडी मोर 10x. अप्रतिम. धन्यवाद. कल्पनाच नव्हती हो. नाही, आम्हाला एवढं काय. माहितीच नाही आम्हाला काही. योग म्हटलं की खरं सांगू का, योगा मॅट विकत घ्यायची आणि थोडा वेळ तिथे बस संपलं. एवढं. नाही 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 हा, आमच्यासाठी नाही, योग. नाही 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 काका कसं आहे तुमचा ना खूप चुकीचा समज आहे. योगात ना खूप प्रकार आहेत. अरे आहे ऑफकोर्स. म्हणजे मी एक प्रकार करतो. त्या प्रकाराचं नाव आहे हठ योग. हट्ट. काय ते? हट्ट योग. हट्ट योग. तुम्हाला माहिती आहे का हठ योग? हट्ट योग. बरं हरकत नाही. मला सांगा हठ म्हणजे काय? चल भाग चल. हट. आहो ऐका ना आपल्याला नाही माहिती. नाही 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 तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. मी होय, तुम्हाला होय, होय. समजवतो. हठ योग. ह म्हणजे सूर्यनाडी. ठ म्हणजे चंद्रनाडी. हं? हा जो सगळा प्रकार आहे त्या प्रकाराला धरूनच हे नाव तयार झालेलं आहे. त्याचं नाव जे आहे ते हठयोग.
हटयोग. हटयोग. वा वा वा, छान छान छान. अजून काय काय आवडी निवडी आहेत? कशा प्रकारचा व्यायाम व्यायाम करता? म्हणजे झुंबाला पण जातो मी. बाई ग, खूपच हो. हेल्थ कॉन्शियस ग. बाई. कसं आहे ना काकू, शरीराची आपण काळजी घेतलीच पाहिजे. हो म्हणजे झुंबावरून जेव्हा मी घरी येतो तेव्हा 200 ml मी प्रोटीन शोक पितो. प्रोटीन शोक. प्रोटीन शोक. प्रोटीन शेक बाबा. प्रोटीन शेक. प्रोटीन शेक विथ व्हाईट एग. व्हाईट एग. सगळी एग व्हाईटच असतात. व्हाईट एग काय ते? एक वाईट बाबा, एक वाईट. एग्स व्हाईट. एग्स व्हाईट. आणि विथ ऑलमॉन्ड. ऑलमॉन्ड इज लाईक पाहिजेच. ऑलमॉन्ड म्हणजे दबाम. बदाम 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 बदाम. बदाम आलमंड बदाम. माफ करा जरा ते जागरणामुळे जरा ते नेहमीच मी घेतो भिजलेले बदाम नाही. तुम्ही हे सगळं रोज खाता? रोज खातो. आमची ही 8 वाजता उठते, चहा आणि खारी बुडून लगदा करून खाते. काय फरक आहे बघा. बोटानी. आणि बाबा. काय करायचं? आई ग नाही, असं त्यांना कळलं पाहिजे. नाही त्यांना ते किती गुणी आहेत. खरंच गुणी आहेत. चहा कॉफी वगैरे काय असेल तर बघा जरा. माफ करा जरा. नाही माफ करा, मी चहा कॉफी वगैरे काही पित नाही. नाही मी फक्त ग्रीन टी पितो. मंदार. ग्रीन टी. हा ग्रीन टी पितो. म्हणजे सीझन वाईज मी त्याचे फ्लेवर्स बदलतो आणि तशी पितो मी ती. जास्त होतंय. सीझन वाईज वेगवेगळं फ्लेवर. हो जास्तच फ्लेवर्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, फ्लोरॉन आहे. फ्लोरॉन. फ्लोरल रोल आहे. मग त्याच्यानंतर हे आहे जस्विंदर आहे. जास्मिन. मी बघितलंय. जास्मिन आहे. त्याच्यानंतर केस आहे. नाही तसं नाही. हे आहे स्पाइस्ड आहे. आणि माझा आवडता फ्लेवर म्हणजे हर्बल नट फ्लेवर आहे. काय हर्बल नट फ्लेवर आहे. मला हर्बल नट फ्लेवर. हर्बल नट. अरे बाप. याने सांगितलेलं तर मला लक्षात आहे. बापरे. काकू ह्यातलं तुमच्याकडे काय असेल तर बघा, नाहीतर काही प्रॉब्लेम नाही. आमच्याकडे चहाचे एवढे प्रकार नसतात. आमच्याकडे एक उकळलेला किंवा जळलेला दोनच असतात. कसं बोलताय हो? नाही आमच्याकडे तसे नसतात. पण हे नाहीच. अरे मला मुळात ग्रीन टी असं काही वेगळं असं माहितीच नव्हतं. गरम पाण्यात पुदिना जास्त पडला की त्याला ग्रीन टी म्हणतात असं मला वाटतं. सामान्य माणसं होत ना. आम्हाला खरंच सांगतो. नाही, पण तुम्हाला हवं असेल तर मी मागवू का? नाही काही मागू नका. मला जे हवंय तुमच्या फक्त मुलीचा हात द्या. मला तेवढंच हवंय मला. आता आमच्याकडे तुम्ही पर्यायच ठेवत नाही आहात. एवढं हे खरंच मी मान्य. या इकडे. नाही तुम्ही जेव्हा आलात ना, तिकडे बघ. एवढंच होतं मी माझ्या मनात होतं. माझ्या मनात जे होतं ते मी सांगितलं. पण तुम्ही तुमच्याबद्दलचं माझं मत पूर्ण बदलून टाकलं. धन्यवाद. एकदा एक संधी द्याल मला पाया पडायची तुम्ही. नाही काका बाबा. कोण हे प्रोटॉन शोक? प्रोटीन शेक बाबा. प्रोटीन शेक. खरंच तुम्ही तुम्हाला आवडलाय ना मंदार? ऑफकोर्स आवडलं. वाचनाची काही आवड वगैरे आहे का? खूप वाचतो मी. खूप वाचायला पण आवडतं तुम्हाला? कुठे काय लेटेस्ट काय वाचलंय? समीर चौगुले दारावर. नाही ती नेमप्लेट झाली. लेटेस्ट म्हणजे इतकं लेटेस्ट नाही. अच्छा. आल्या लेटेस्ट. एवढं लेटेस्ट मी नाही विचारत आहे. मी म्हटलं की शन्ना पुलं वगैरे काही वाचलेत काय साहित्यातलं? ते सगळं वाचून झालंय माझं. मंदार. हे झालंय वाचून? तुमचं अजून चालू आहे? सध्या मी शास्त्रे वाचतोय. हे म्हणजे लग्नाची बेडी, तांगटिंग टिंगा किंवा मोरी? नाही ते आत्रे. मी जे वाचतोय ना ते शास्त्रे. जीन पॉल सास्त्रे खूप मोठा फिलॉसॉफर होता. म्हणजे त्यांनी अस्तित्ववादावरती लिखाण केलं होतं. तो काय म्हणायचा इंटरेस्टिंग आहे काका. म्हणजे बघा मला इतकं त्याचं म्हणणं आवडलं. एक्झिस्टन्स प्रिसिड्स इसेन्स. बँगॉन आहे. फंटास्टिक. एक्झिस्टन्स प्रिसिड इसेन्स. एवढंच म्हणायचं ना? एवढंच एक झालं तर चालेल ना? मस्त. माहिती पण नाही आपल्याला. शिवाला कमालच वाटते. शिवा बाबा
अगं हे कुठून आणलास रत्न तू? हा बाबा. हे कमाल आहे हा, हे. बाबा. मी जे करताय ते एवढं कोण विद्वान सुद्धा वाचत नाहीत मी वाचतो नाही मी वाचतो. अजून अजून काय काय आवडतं वाचायला? तुम्ही रशियन पुस्तकं वाचता का? नाही रशियन पुस्तकं वाचत नाही मी. रशियन फक्त नाही काका काका अहो नाही, रशियन फक्त मी पुस्तकच वाचत नाही असं म्हणजे. नाही नाही सध्या मी एक सध्या रशियन एक पुस्तक वाचतोय. बरं. सध्या एक रशियन पुस्तक ओहो, वाचतोय. रशियन? हा रशियन वाचतो. ओरिजिनल म्हणजे रशियनचं? ओरिजिनल मेड इन हे रशिया? मेड इन रशिया. त्याचं नाव आहे थांबलोस्की जातोस्की बगोस्की. ओ हा लेखक माणगावल्यावर राहिला होता 1-2 दिवस? नाही 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 मला तसं किंचित वाटलं. नाही 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 ओरिजिनल तो रशियनच आहे. त्यातलं ना काका एक सुंदर वाक्य आहे. हा 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 हा. बसोस्की वा. बगरोस्की जातोस्की स्क्विस्की पिम्स. हे बघ काटा आला काटा आला माझ्या. हो म्हणजे अरे वाक्य हो. सार सांगितलंय जीवनाचं त्याने. हा म्हणजे आता म्हणजे जगा बाबा आयुष्य असं असेल ना कदाचित. हा म्हणजे कसं मला नवीन नवीन शिकायची आवड आहे त्याच्यामुळे मी फ्रेंच शिकतोय. जिलॅटिन पण शिकतोय मी सध्या. काय झालं? चप्पल आण माझी माझ्या कान पडत नाही. बाबा नाही नाही काय नाही करताय? नाही नाही काका नाही रशियन तत्वज्ञान जर हा सांगत असेल तर माझ्या थोबाडात मार. इथे नाही. एक मार आणि इथे 2 मार. नाही काका नाही नाही. तुम्ही हे बघा. बाबा नाही असं थांबा काका. बाबा तुम्ही नका मी असं. तुमच्या पाया पडतो. नाही नाही अरे तू मी अरे तू रे करू का रे तुला? नाही का. अरे तू कोण आहेस बाळा? हो हो काका. अरे तू हिरा आहेस हिरा. पैलू पाडलेला हिरा आहेस. तुला कळतंय का? बरोबर. अरे तू इथे का आलायस? ही लायकीची नाहीये तुझ्या. अरे तुझं स्वप्न वेगळं आहे. अरे ह्या दलदलीत कशाला अडकतोयस? अरे हो बाळा ए बाळा इथे बघ. हा. अरे तू कोण आहेस? तू रफ्रोशन क्रेट्रॉन्स वाचतोस? नाही काका. अरे झालं काय? अरे रॉटॉन शोक पितोस तू. तुझं माहितीये का तू कोण आहेस तू? नाही. ह्या सामान्य जनतेसाठी जन्माला नाही आलायस. नाही तसं. अरे ही आहे ना ही. अरे ही तिला 10वीला 42% होते म्हणून 2 लाख रुपये खर्च करून प्रायव्हेट ट्युशन लावली. बरोबर. तिला 12वीला 46% पडले. एवढी काय ती? बाबा तिच्यातून फार काही नाही निघू शकत. नाही असं बरोबर. नाहीये बाबा काही पण काय सांग. लांब करून सुद्धा काही नाही निघू शकत. नाही तसं. हे बाळा सांगते ना नाही तुला हे. रे बाबा. तसं नाही, मी सांभाळून घेईन नाही तिला. किती सांभाळशील तू? 5ला उठतोस, ही 8:30ला गजर लावून 10ला उठते. नाही चालेल तसं काय नाही, problem नाही. नाहीये. बाळा, आम्ही ना खूप सामान्य माणसं. हो हो खूपच सामान. हे बघ आमचा आनंद कशात आहे माहिती का? कुठे लग्नाला वगैरे गेलो ना त्या जिलबी मठ्ठ्यात बुडवून खातो. खूप आनंदात जगतो. आमचा आनंद. आमचा आनंद आहे. माझं पण सेम आहे. मी पण ते लग्नाला गेल्यावर जिलबी मठ्ठ्यात बुडवून खातो. मारे ना मम्मी. बाबा त्याला पण आवडतं. आवडतं. अरे यार, त्याचं खरंच. तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तू असं सांगतोय. मला माहितीये हा वेगळा ह्या पृथ्वीसाठी जन्माला नाही आलाय. नाही. अरे बाबा आम्ही घरी व्हॅनिला आईस्क्रीम आणलं ना की आधी आईस्क्रीम नाही खात. हे चाटतो कवर चाटतो त्याचं. हो रे बाळा. ह्यात आम्हाला आनंद आहे बाबा. खरंच सांगतो मी. अरे कोण आहे? मी ना असं नाही बघू शकत. शिवाली बघ मला हा मुलगा आवडलाय. ये बाबा जावई हो. मला आनंदच होईल. पण रस्त्याने जाताना एखादा माणूस जर गटरात पडत असेल तर आपण त्याला बघत बसायची मजा नाही. नाही बाबा, मी गटार आहे काय बाबा? नाही, नाही, नाही. स्वतःच्या मुलाला गटार बोलतो. नाही गप्पा बस. बाबांवर नाही ओरडायचा. मी नाही म्हटलं ना एकदा. बाबा आता बरोबर तुझा- बोलतायत. आता तुझा नाही तर मार खाशील. थांबा ना काका. आता मार खाशील. अहो काका नाही. नाही पाप माझ्या हातून घडलं नाही पाहिजे. जा. काका अरे थांबा ना यार काका. थांबा ना 2 मिनिटं यार. मी काय नाही हो कोण मोठा बिटा काय नाही हो. मी काका चिंदी आहे मी. तुम्ही जे बोलला तर लुक्काच आहे मी. हे सगळं हातावर लिहिलेलं सगळं वाचतोय मगापासून. येणार का असा इकडे तिकडे करत. तो माझा मित्र आहे ना श्रमेश बेटकर. त्यांनी सगळं माझ्याकडून पाठांतर करून घेतलंय हो. मी काय नाही वाचत हो काका. फार तर फार काल नाकामधीच वाचलं एवढंच काय ते हो. मला तुमची मुलगी आवडते म्हणून ऍक्टिंग करत होतो काका. बाबा हा बेवडा आहे एक बेवडा आहे. नंबरचा. ह्याला मेसेज नाही बोलता येत. हा मेसेजला मेसेज बोलतो बाबा. इतका वाह्यात आहे बाबा. वाह्यात मी आहे. चांगली आहे बाबा. मी चांगली आहे. ही चांगली आहे. अहो मी 5 वाजता ना उतारा माडायला उठतो. अभ्यासाला नाही उठवतो. योगा बिगा नाही करत. सकाळी 9 वाजता नाश्त्याला प्रोटीन शेक नाही पीत. बुर्जी पाव खातो. शेवटी तेच. पहिल्यांदा तुला बघितलं लुख्खा. हेच फायनल आहे. नाही काका. उचल चप्पल स्वतःच्या तोंडात मार. काका तसं नाही. उचल चप्पल स्वतःच्या तोंडात मार नाही तर मी मारतो. वा केवळ कमाल. आपण विचारूया दर्दी हास्यरसिकांना त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रसाद सर. अफलातून फारच मजा आली. मंदार तुझं हातापायावरचं वाचन प्रचंड आहे.
फारच मस्त आवाज लावला होतास आणि फारच मस्त कॅरी केलंस. शिवा 10वीत 42 आणि 12वीत 46 चेहरा सेम दिसतो तू. चेतना आणि समय तुमच्या दोघांचेही गेटअप फारच इंटरेस्टिंग आहेत, फारच मजेशीर आहेत. मस्त दोघांची उत्तम साथ या दोघांना. फारच मजा आली. वंडरफुल सिरीज. मंडळी, एक गाडी आणि 4 हास्य खिलाडी इथे एक धमाल प्रहसन सादर करणार आहेत. बघूया काय धमाल घडते या प्रवासात. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, खानदेश सबूत श्याम सुंदर राजपूत आणि विनोदाचा कढीपत्ता विराज जगताप. ये श्याम्या, वसाड्या स्क्रिप्ट ठेव, इव्हेंट संपला कधीच. चला चला वाचारे काय ए आता इव्हेंट कसा झाला वाचारे नो असतं कसा चोपलाय मी आताच की आतली बॅटिंग केली वाचारे नो काय बोलता. डोंबल्याची बॅटिंग केली तुम्ही. डोंबल्याची हे झाला आंधी फटके मारत होते नुसते आडमधडम कुठले. अरे तुमच्या बॅटिंगच्या नादात तुमचे शब्द सांडत होते, त्याची कॅच आम्ही पकडत होतो. कुठे गेला कुठे गेला. अरे डोळ्यात तुझे ससे पण होतो तू तुझ्या. मग साडी पिढीच्या तोंडावरती आणि मला सांग स्किट चालू सर थांबलास का. मी अरे लोकांना वाटलं आम्ही विसरलो. अरे डायरेक्ट 4थ्या वाक्यावर हा 3ऱ्या पानावर. पहिलं पान का तुझ्या आईशीला हो बोलणार. साठी पडली. अरे मी एक टॅलेंट म्हणून पहिल्या पानावर आलो माहिती आहे. काय माझी चूक आहे वाचारे नो. चूक म्हणजे कवरे रिपिटेशन आहे. 30 वाक्य सारखी कोण बोलणार आहे वाचारे. मला वाटतं त्या वाक्य म्हणून मी तिकडे गेलो. आमच्या चुकलं अरुण सर. वाचाऱ्यानो इव्हेंट मध्ये आता केलं तर काय लोक एन्जॉय करत होती. हीच तर मजा आहे मुंबईच्या बाहेर इव्हेंट करायची. नाही ते बरोबर आहे. मॅजिक आहे बुवा तुमच्यात. वातावरण जास्त गडबड करू ना, बोलू नका. चला चला उद्या आपली रिहर्सल आहे. लेट गेलं तर 500 रुपये भरायला लागतील. ते माहिती. एक नवीन. चला 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 तुम्ही माझ्या गाडीत चला. मस्तपैकी मजा मस्ती करत जाऊ, गाणी बिनी बोलत जाऊ. आणि चांगलं हॉटेल भेटलंय तिकडे मी गाडी थांबवतो आणि तुम्हाला भरपूर जेवायला देतो. आज माझ्याकडनं पार्टी, मी तुम्हाला जेवायला घालतो. अरे ऐक ना, तुझ्यावर यायला काय हरकत नाही रे. पण मी आहे ना आज सई मॅम बरोबर निघालोय त्या गाडीत. तुला सई मॅडम घेऊन चालल्या स्टेपनी म्हणून त्या पंक्चर टायर का नेता येत. अरे ट्यूबलेस टायर पेक्षा ना पंक्चर टायर कधी पण मोठा काय. आणि त्या मला म्हणायला प्लॅटनिक when you come on the stage you bloody own the stage. 2 वर्ष ते वाक्य पाठ करतो बसाड्या. नवीन काय झालं ते सांग. नाही खरंच मला म्हणाल्या प्लॅटॉनिक चला माझ्याबरोबर माझ्या गाडीतनं मुंबईत. आणि कसं आहे मी सई मॅमला दिलेला शब्द ना कधीच मोडत नाही. अरे काय गाडी आहे माहितीये, काय स्पेस आहे गाडीचा. हा काय ती फर्टिलायझर काय ती आहे ती फर्टिलायझर फर्सिडीज गाडी आहे माहितीये. तुला सांगतो अरे काय म्हणजे कम्फर्टेबल किती गाडी आहे. म्हणजे पाण्याचा गलास असा गाडीत भरून ठेवलास ना, गाडी केवढी पण स्पीडला जाऊ दे, पाण्याचा थेंब इकडे का तिकडे होत नाही. नाही पण त्यांच्याबरोबर स्टाफ असेल ना त्यांचा. नाही स्टाफ आहे त्यांचा, पण त्यांच्यासाठी वेगळी गाडी आहे का नाही. आणि स्टाफ बरोबर त्या जायत नाही मुलात. खरं म्हणजे आता कसं आहे स्टाफ बरोबर त्या गप्पा मारतात, पण कसं आपला किरकोल. माझ्याबरोबरच्या ना गप्पा जरा वेगळ्या असतात. म्हणजे नाही म्हणजे कसं आम्ही गहन चर्चा करतो का नाही. कुठल्या विषय. अरे कसं आहे म्हणजे सध्या चित्रपटाची काय अवस्था चाललेली. चित्रपट चालला पाहिजे याच्यावर आम्ही गहन चर्चा करणार आहे. असं का. हो सध्या माझं जे गाणं गाजलंय त्याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. म्हणजे माझा कॉस्ट्युम, माझा लुक, माझा क्वालिटी आवाज याच्यावर आम्ही सगळी चर्चा करणार आहोत का नाही. भारी माणूस आहे. श्याम्या श्याम्या ऐक ना बसार लयच भाव खाते. तू चल माझ्या बरोबर आपण दोघं जावे. चला चल 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 चल. नाही अरुण सर मी आलो असतो तुमच्या बरोबर, पण मला काय ना मला प्रसाद दादा ओक बोलले की मी त्यांच्या सोबत यावं बा. त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीत मंजिरी मॅडम नाही आज. अरे मंजिरी वहिनीला पर्याय म्हणून मला घेऊन जातील का ते. कोणाला येईल तर बोलू ना तुम्ही. नाही ते बोलले की श्याम
मला तुझ्या सहजतेचं खूप कौतुक वाटतं बा. कुठले सहजता सहजता. अच्छा आता मला बोलला की श्याम तू माझ्यासोबत ये, मला 4 टिप्स दे, मी तुला 4 टिप्स देतो. आणि त्यांच्या सिनेमात त्यांनी एका कॅरेक्टरसाठी मला निवडलेले आहे. हो, तर त्या कॅरेक्टरचं डिस्कशन आम्ही करणार आहे आणि त्या कॅरेक्टरचे वेगवेगळे शेड आणि विविध कंगोरे ते मला सांगणार. ऐक ना श्याम्या, मी काय बोलतो, शूटिंगच्या दिवशी त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो. त्यांना बोल त्या दिवशी तुम्ही गप्पा मारा ना, हे जे काय करायचं ते. आता चला ना, मी एकटा आहे ना रे. शूटिंगच्या दिवशी होऊ शकतं ते, पण काय ना आज त्यांनी त्यांची TMW गाडी आणलेली आहे. TMW काय कम्फर्टेबल गाडी आहे ती. एकदम अशी फुल स्पीडने जरी चालली आणि गाडीत पाण्याचा भरलेला गल्लाच जरी ठेवला, एक थेंब सुद्धा सांडती, इतकी भारी गाडी आहे ती. माझ्या गाडीत सगळ्याच गल्लात सांडतो वसाड्या. नाही तसं नाही. अरे माझी पण गाडी क्वालिटीची आहे वसाड्या, असं काय करतो. आहे ना, तुमची गाडी भारी आहे, पण कसं आहे ना, उंच माणसांसाठी नाहीच आहे ना तुमची. म्हणजे काय डिस्कम्फर्ट आहे बा, गुडघे दुखतात ना गुडघ्याला. नाही अरे बरोबर, तुझी गाडी आहे चांगली नाही असं नाही आहे, पण तुझ्या गाडीत ना लेग स्पेस कमी आहे. लेग स्पेस कमी आहे. आता माझ्या गाडीत बसून काही शालू झोका दे ग महिना बोलणार वाचाड्या. डान्स करणार आहेस तू पाय ठेवायला जागा भेटली एवढंच आहे ना बचऱ्या. आता काय करतो तुम्ही. चिडू नको. कसा आहे तुझी गाडी ना गॅसवर चालते. म्हणजे बरं तुझी गॅस पंपावर थांबणार गाडी, हा रिक्षाच्या मागे तू लाईन लावणार, केवढा वेळ जाणार. सई मॅमची गाडी कशी पेट्रोलवर आहे का नाही, फुल पेट्रोल भरतात, अजिबात चिंदीगिरी करीत नाही माहितीये. अरे माझं पण गॅस फुल असतं आणि माझी पण गाडी पेट्रोलवर आहे, हायब्रिड गाडी. असं काय करतात तुम्हाला आहे ना, मुद्दाच कळत नाहीये. आता मी प्रसाद दादा बरोबर जाणार, तर प्रसाद दा कसं बारी बारी किस्से सांगतो ना, त्याची मजा कुठे. मी जाम बारीक किस्से सांगतो. असं काय करतो तुम्ही. आयशीच्या भावाचं किस्से सांगतोस. तुझं किस्से तुझेच किस्से असतात. म्हणजे प्रसाद सर आहेत ना, अख्ख्या जगाचे किस्से सांगतो. तू नुसत्या बुलगिरियाचे किस्से सांग. बरं त्याला बल्गेरिया म्हणतात, तू वासाड्या बुलगिरिया म्हणतोय. बुलगिरिया करून ठेवलं ते. काय अरुण सर, श्याम दादा, इव्हेंट एकदम मस्त झाला. म्हणजे काय आहे ना चगेल बाण्या, काय इव्हेंटचं जेव्हा शूटिंग चालू होतं तेव्हा कुठे खपला होता रे. अरे त्या गोस्वामी सर तुझ्या नावाने किती बोंबा मारत होते. हो काय. मग पण मी तिथेच होतो. काय आपल्या इव्हेंटला ज्या फिमेल सिंगर आल्या होत्या ना, त्यांच्या आईंना मी आपल्या हास्य जत्रेचे किस्से सांगत होतो, पण ते मध्ये सुटून निघून गेले. तर म्हटलं चला आपण पण निघूयात. चलो. एक मिनिट, मी बघितलं तुला. कवरी मेहनत केलीस तू आज, कवरा दमलायस तू. काय बोलतो, आज एक काम कर, तू माझ्याबरोबर गाडीत चल. डांगेला सांग अरुण सरांबरोबर मी चाललो, टेन्शन घ्यायचं नाही, फोन करून सांग. चल. पण मी डांगेंच्या गाडीतून जातच नाहीये. मग मी प्राजूच्या गाडीतून चाललोय. राजू. हो. आणि तुला घेऊन जाणार आहे. मग काय, मी बोललोय मी येतोय तुझ्या सोबत म्हणून. अरे तुम्ही जा ना एकटे, एरवी तशी एकटेच जातात ना. हो, मुंबईत प्रवास सोपा होतो रे, एकटं जायला काही हरकत नाही. पण आता सर मुंबईला जायचं म्हणजे कवरा अंधार आहे, कवरा रस्ता सगळा सुमसाम सन्नाटा असतो. अरे त्या घाटामध्ये पांढरी साडीवाली मी बाई बघितली. काय बघितली. पांढरी साडीवाली बाई मी बघितली. अरे साडी नेसले बाईची तुला भीती कधीपासून वाटायला लागली. हे ऐक, हे घाटात ना अफवा पसरली. सकाळी ना एक बिना ड्रायव्हरची गाडी चालताना लोकांना दिसली माहिती. मला कोण बोललं नाही ते. अरे तुमच्याबद्दल बोलताय ते. तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसले, तुम्ही कुठे दिसता. फक्त असे 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 हात दिसत असतात. हा ना. अरे काय लोकांना माहिती नाहीये की तुम्ही आहे ना वेगवेगळ्या अँगल मध्ये आरशे सेट करून ठेवलेले. एक सीटच्या जवळ, एक खाली. खालच्या आरशात तुम्ही असं बघतात, हात असे वर असतात, अशी अशी गाडी हाकलत असतात. मस्करी करता तुम्ही, मला जाम आवरली. एक नंबर मस्करी. हीच मस्करी आहे ना, आपण आपल्या गाडीत करू आणि आपल्या गाडीत जाऊ. चला 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 चला, भारी मजा येईल. नाही TMW माझी वाट बघ. हो. आणि एक बघ, आम्ही कुठे चहा प्यायला थांबलो ना, तुला लोकेशन पाठवतो, तिथं आम्हाला येऊन भेट. बरोबर ना रे. बरं, मी काय म्हणतोय, प्राजक्ता सोबत मी पुण्याला चाललोय. मग एक काम करा, तुम्ही मला पुण्यावरून पिकअप करा आणि बदलापूरला सोडा. तुझ्या बापाचं नोकर बसा. पुण्यावर तुला पिकअप करू आणि बदलापूरला सोडू. कळत नाही तुला, मी बँड्राला राहतो ना. जाऊ द्या, शांत व्हा. अरुण सर शांत व्हा, आम्ही निघतो. निम्मन गाडी चालवा. गाडी चालवताना फंबल टाकू नका, अवघड होईल. चलो चलो. ऐका ना बस रे, माझ्या अरे नका, मला झोप लागेल का. असं काय करत.
हा 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 डांगी बोला ना काय झालंय? अरुण सर हा एक काम होतं. हा बोला ना. माझ्या रूम मध्ये ना 2 बनेन राहिले, ते येताना घेऊन याल का प्लीज? हा हा मी हा बनियन पण आणतो, चड्ड्या पण आणतो, नका टेन्शन घेऊ. पण बनियन मधलं एखादं कोण माणूस राहिला असेल तर माझ्याबरोबर पाठवा ना, मी एकटाच आहे. हो नाही सगळे गेले निघून. हा कोण नाही? नाही. अरे बापरे, आता रे काय करायचं? एकट्याला जायला लागणार आहे म्हणा. अरुण सर चला निघूया आपण. अरे पण तू प्रसाद सरांबरोबर जाणार होतास ना? प्रसाद दादाला मी नाही सांगितलं. का? म्हटलं कॅरेक्टर बिरेक्टरची चर्चा होत राहील, पण माझे अरुण सर आहेत ना ते माझ्यासाठी महत्वाचे आहेत. अरे यार. ते घाटातून गाडी चालवणार आहेत, त्यांना डुलकी बिलकी लागली काही झालं मग अरे ते चर्चेनंतर. थँक्यू. तुम्हाला सोडून कसं जाईल? माझी काळजी मित्र असं होता. अरुण सर मी पण येतोय तुमच्या सोबत. अरे तू पण येतोय? अरे हा पण येतो, म्हणजे आपण दोघं झालो, मस्त झालं. प्रसाद ओकला सांगितलं की तुम्ही जा, मी अरुण सरांबरोबर येतो यांनी सांगितलं. बोल. श्यामदादा कसला सांगतोय? खरं तर प्रसाद ओक सर कधीच निघून गेले. म्हणजे नाही म्हणजे मी त्यांना फोनवर सांगितलं मग निघून गेले ना ते. असं झालंय. काही काय बोलतो रे? तू प्राजक्ता बरोबर जाणार होता ना, का बरं नाही गेला तू? ते काय झालं, मी प्राजक्ताला अरे इव्हेंट संपल्या मेकअप न काढता जीवाच्या आकांताने पळत गेली ती गाडीकडे. आणि तो कोण ड्रायव्हर आहे, त्याचं नाव काय? कुणाल. त्याला म्हणली पटकन चल विराज यायच्यात, पटकन चल. नाही असं काही झालेलं नाहीये. हे बघा अरुण दादा. अरे अरे तुम्ही पण आहे अजून? चला निघूया. अरे चल पटकन निघूया. वसऱ्या तुला पण सैनी टांग दिली का? नाही टांग नाही रे दिली. काय झालं, मी असं गाडीत बसणार ना तेवढ्यात ना सई मॅमला ना त्यांच्या आईचा फोन आला. बर. हा हो ना. हॅलो हिरवीन, येऊन जा की सांगलीला. तर सई म्हणाली यायलू की यायलू. अच्छा यायलू की असं सई बोलली. आणि त्यांची आई हिरवीन बोलली त्यांना. हो सांगलीमध्ये असं बोलतात ना. सई मॅम मला म्हणत होत्या, बरे चला मी घेऊन जाते तुम्हाला सांगलीला, आईची ओळख करून देते. हो आपण एकत्र भडंग पण खाऊ. पण भेटलं ना कसा माझा अरण्या माझा आहे. माझा अरण्या वसऱ्या? मगापासून तुम्हाला जीवाच्या आतंकाने मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की भावांनो माझ्याबरोबर चला, मी एकटा आहे, मला भीती वाटते, तर मला फाट्यावर मारून तुम्ही. नाही फाट्यावर नाही रे अरुण सर. अरे ती आम्ही मजाक करत होतो. मजाक. तुम्ही कुठं मनावर घेता? चला निघूया. मला काहीच नाही रे तुम्हाला न्यायला. पण ती माझ्याकडे TMW नाही आहे ना, पर्सडीज नाही आहे ती. बरोबर. काय झालं, माझ्या गाडीमध्ये असा गल्लास काय ठेवलं? गल्लास भरलेल्या पाण्यात. गल्लास मी ठेवलं ना वसाऱ्या, ते गल्लास असं पाण्याने सांडतो. नुसताच गल्लास नाही सांडत, तर त्या साईडला बाटल्या ठेवल्या असत ना, त्यातलं पण झाकण तरी उडून पाणी सांडत. नाही तुमची गाडी भारी आहे. पहिल्यांदा बसतोय का? तुमच्या गाडीत नुसता आराम नाहीये, सुकून आहे. सुकून आहे. नाही पण हरकत नाही, मला काय तुम्हाला न्यायला. पण ते सारखा गॅस भरायला पंपावर थांबायला लागणार. बरं बेल गेलं तरी चालेल. कसं आहे, तोपर्यंत आपण आपल्या कॅरेक्टरचा अभ्यास करू शकतो ना. कसला? आपल्या कॅरेक्टरचा आपण अभ्यास करू शकतो ना. अरे वसाऱ्या, कुठलंही स्किट असलं तरी एकाच ड्रेस मध्ये आणि एकाच भाषेत बोलतोस तू. कुठल्या कॅरेक्टरचा अभ्यास करणार होता? वेळ आहे तर अरुण सर तुम्ही स्किट मध्ये फंबल करता, आम्ही मनावर घेतो. आमची मजाक मनावर नका घेऊ ना. चला ना. प्लीज अरुण सर प्लीज. एक मिनिट. म्हणजे आता माझ्याशिवाय वसरून तुम्हाला पर्याय नाही. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवा साऱ्या, याच्या पुढं मांजाची इज्जतीत वागायचं. चालेल. अख्ख्या जगातल्या सगळ्या लोकांनी कुत्र्यासारखं वागवल्यानंतर द ग्रेट अरुण कदम यांनी तुम्हाला लिफ्ट दिली. का दिली? तो वसाऱ्यानं तुम्ही इतका दिवस माझ्या बरोबर स्किट करत होतात, मला सपोर्ट करत होतात, त्याची जाणीव म्हणून मी तुम्हाला घेऊन जातो. थँक्यू सर. क्या बात. थँक्यू सर. है ना? चला मग चला. एक मिनिट. वसाऱ्यानो निघायच्या आधी
सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगतो. माझ्या गाडीमध्ये कुणी पण असं टेकून बसायचं नाही. टेकायचीच नाही वसाऱ्यानो, असं बसायचं. म्हणजे टोल नाक्यावरनं गाडी गेल्यानंतर 1 महिन्याने सुद्धा कोणी CCTV चेक केला तर त्यांना पण कळलं पाहिजे एका मालकाच्या गाडीत 3 आश्रित जात होते. आणि टाकल्या वसाऱ्या तू तिकडं माग ना असं डोकं काढून बसू नकोस वसाऱ्या. रस्त्यावरचा तो लाईट आहे ना तुझ्या डोक्यावर पडतो, तो माझ्या आरशावर पडतो ना, माझ्या डोळ्यात काही दिसत नाही. तू खाली डोकं वर पाय करून बसायचं. खाली डोकं वर पाय कसं? अरे मग ते झाक ना काहीतरी वसाऱ्या, तू ती ऍक्टिंग तरी झाक वसाऱ्या तू. आणि चला चल चल चल. हे शेंगदाणे थँक्यू थँक्यू. बघितलं शेवटी सिनियरला केवढा रिस्पेक्ट असतो. तुझ्यासाठी नाही दिलेत वसारे, ते माझ्यासाठी दिलेत. तुमच्यासाठी गाडी चालवत असताना मला ते भरवायचे वसाऱ्या. गाडी चालवताना मी तोंड आ केलं का दाना एक टाकायचा तोंड. किलर किलर किलर. चला काय चला चला कुठे आता म्हणा तुम्ही तिघांनी रिक्वेस्ट करायची. अरुण सर प्लीज प्लीज मला तुमच्या गाडीतून घेऊन असं रिक्वेस्ट करायची. अरुण सर तुमच्या गाडीतून सिनियर कोण आहे तुमच्यात? तुम्ही मी आहे. तुमच्या तिघात सिनियर आमच्यात वसाऱ्याला काय झालं असं करतोय तो. थोबाड बंद का त्याचं वसाऱ्या. त्याला बहुत सांग नाही तर तुम्ही नेत नाही तुम्हाला पण. बोला हो पटकन बोला. अरुण सर मला तुमच्या गाडीतून न्याल का? तुला गाडीत काय पाहिजे? लेग स्पेस पाहिजे. तू लेग स्पेस कसा असतो मला माहितच नाही. ते 2 पावलं पुढं 2 पावलं माग काय करतोस ना तसं गाणं बोलत रिक्वेस्ट कर मला. खरा प्रभात त्याला करता नाही तर मग उतरा तुम्ही. चल मी करतो करतो करतो. अरे सॉरी. नेक्स्ट. अरुण सर प्लीज मला तुमच्या गाडीतून न्या ना. ओव्हर ऍक्टिंग नको. सहजता कुठं आहे? सहजता येऊ दे आता वसाऱ्या, त्यांना पण कळू दे ती सहजता. अरुण सर प्लीज आम्हाला तुमच्या गाडीतून न्या ना हो. नेक्स्ट. अरुण सर प्लीज तुमच्या गाडीतून आम्हाला न्याल का? हा घेऊन जातो तुम्हाला सगळे घालून. आणि गाडीत बसल्यानंतर डायरेक्ट फोनवर नाही जायचं. हा जातो फोनवर. डायरेक्ट फोनवर नाही. इकडे काय इकडे तिकडे काय तिकडच्या गप्पा नाही मारायच्या. नाही 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 मी तुमचा ड्रायव्हर वाचाडा नो. नाही नाही नाही. माझ्याबरोबर गप्पा मारायच्या. मी हुला तुला हू करतो तसं गप्पा मारायच्या. पण आम्ही चुकून हुला हू केलं तर चालेल काय? माझ्या चुका काढल्या नाही. नका ना गाड्या करू तुम्ही. अरे हुला हू आपण करू शकतो ना. मध्ये मध्ये चोचा काय मारायची सवय आहे तुम्हाला. चला चला मग निघू आम्ही. चला निघूया. निघतो चल. चल पटकन चल. माझी बॅग कोण घेणार आहे? माझी बॅग कोण घेणार? मी घेतो. मी खाली आता मला कळत नाही ते. फोन कर झाला. अरे चल ना बस. फोन आलाय त्यांच्या. हॅलो. हा डांगे दादा. अच्छा हो काय गाडीत बोल. बरं बरं. हा ठीक आहे. डांगे दादाने आपल्या गाडीची सोय केली आहे. हा आणि तो म्हणाला गाडी बाहेर येते. सगळे डिटेल्स मेसेज केलेत मला. चला मग. नाही ऐका ना तू त्यांना सांग अरुण सर म्हणून आम्ही चालू. चला तुम्ही चला. नाही नाही मग टकलं चमकत तुमच्या डोळ्यात जाईल ते. नाही मी ते अँगल बदलून घेतो. नको नको नको. आणि इज्जतीत राहू आम्ही. इज्जतीत. अरे भीती वाटते. मोरे मोरे त्याला सांग. बाबा फोडू काय वासाड्या? बाबा फोडू काय बोललास मला तू? हा मला रिक्वेस्ट कर नाचून. मी लई दिवस बघ शेंगदाणा फेकू तोंडात. कर आपल्याला शेंगदाणा कुठला मारीन थोडं ना. चल आपण निघूया. ऐक त्यांना जाऊ दे. बस तू तरी चल ना माझ्या बरोबर. ऐक ना. नाही नाही नाही. कसं आहे अरुण सर मी आलो असतो तुमच्यासोबत पण डांगी दादाने स्ट्रिक्टली मला सांगितलं की असिस्टंटने ऍक्टरच्या पर्सनल गाडीतून येऊ नये. त्यामुळे मला जावं लागेल. प्लीज बोलवायला तुला
दिलं तर बघ वाचाऱ्या. चालेल, मी मृणालला पाठवेल. तुम्ही नका ना असं करू. पण नाही, सांभाळून ये, आम्ही जातो पुढे, ये. आणि उद्या शूटिंगला भेटूया. वा 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 वा. अरुणदा, हे तुम्हाला त्रास देत होते तेव्हा तर तुम्ही क्यूट दिसत होताच, पण तुम्ही यांना त्रास देताना जास्त क्यूट दिसत होता. विचारूया आपल्या दर्दी हास्यरसिकांना त्यांना परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रसाददा. अरुण, मी तुला सांगू का प्रामाणिकपणे, खरं तर तुम्ही मला कुठल्या इव्हेंटला बोलवत नाही, पण मी समजा आलो असतो या इव्हेंटला माझ्या गाडीनी, तर माझी गाडी मी ड्रायव्हरला घेऊन जायला सांगितलं असतं आणि मी तुझ्या गाडीतनं आलो असतो. कारण आपण एकत्र किती टाइमपास केलेला आहे कित्येक दौऱ्यांमध्ये, मला आजही आठवतंय. परत एकदा तो टाइमपास मला अनुभवता आला असता, परत ती मजा अनुभवता आली असती, म्हणून मीच तुझ्या गाडीत आलो असतो. आता मोठ्या लोकांच्या मोठ्या गाड्यांचं ते मला माहित नाही, पण मी माझी गाडी पाठवून दिली असती. पण रंजक होता विषय, तुमच्या तिघांची साथ उत्तम होती, मजा आली. सई. किल्लर परफॉर्मन्स, किल्लर. आज मला बरं वाटत होतं की तुम्ही आज जिंकताय आर्ग्युमेंट, किंवा आज तुमचा पचका कोणी करत नाहीये, पण शेवटी बाजी पलटलीच नेहमीप्रमाणे. पण एखाद्या प्रहसनात मला तुम्हाला जिंकलेलं पाहायचं आहे अरुणदा. आणि प्लॅटॉनिक एनी टाइम यू कॅन कम इन माय कार, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मजा आली. तुमची साथ पण तिघांची मस्त होती. गुड फन. मंडळी, असं म्हणतात लग्नाच्या गाठी तुटत नाहीत. असाच एक अनुभव एका नवऱ्याला थेट स्वर्गात येणार आहे. बघूया तिथे त्याच्यासोबत काय गंमत घडतीये ते. या 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 लवकर ये, लवकर नाहीये हे. या या या. मला पटलेलं नाहीये हे. हो, इथे या. मला नाही पटलेलं आहे. मला थांबू द्या स्वर्गात. नाही, टाइम अप आहे, तुम्हाला निघावं लागेल. कसला टाइम? साहित्यिकांना तुम्ही स्वर्गात थांबू देता याचा मी निषेध करतो. मी नाही, बरोबर आहे तुमचं. तुम्ही चारोळीकार म्हणून, कवी म्हणून, साहित्यिक म्हणून तुम्ही कमाल होता, निर्विवाद कमाल होता तुम्ही. अहो, तुमच्या चारोळ्या वाचून पृथ्वीवरती तरुणांचं प्रेम बहरलं. काय पाहिजे अजून? मी जातो. नाही 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 नाही, त्या बाबतीत सन्मान आहे, आदर सगळं आहे. तुम्ही साहित्यात खूप मोठं काम केलेलं आहे. तुम्ही काही तुरळक कथा लिहिल्या आहेत, त्याच्या दर्जाबद्दल आपण नंतर बोलू. पण तुर्तास तुम्हाला आता नरकात निघावं लागेल. मला नाही पटलेलं. मला पटलेलं नाहीये. मी जाऊन दे ना मला. नाही, तुम्हाला नाही राहता येणार. मला नरकात का पाठवताय तुम्ही? त्याची बरीच कारणं आहेत. एक सांगा. बरीच आहेत, मी सांगतो ना तुम्हाला. तुम्ही तुमच्या म्हातारपणात तुम्ही काय करायचं? काय? लोकांच्या पोस्ट खाली जाऊन त्यांना ट्रोल करायचं. पहिला एपिसोड करा ट्रोल. इथे विष पसरव, तिथे विष पसरव, इथे विष ओक. हळूहळू लोक तुमच्या लिखाणाला अरे ते बघ ओकले असं म्हणायला लागले. त्यामुळे आता तुम्हाला नरकात जावं लागणार आहे. नाही ना, मी 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 डिलीट करतो सगळ्या पोस्ट. नाही, आता हे नाही, आता हे 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 करून काही नाही होणार. कसं आहे, पृथ्वीवरच्या लोकांना कळलं पाहिजे, ट्रोलिंगला पृथ्वीवरती शिक्षा नसेल, पण इथे शिक्षा आहे. तलन वडम नावाची शिक्षा आहे. ही कुठली शिक्षा आहे? काय करतात, बेसन असं अंगाला चोळतात आणि उकळत्या तेलात सोडतात आणि शेजारी उभं राहून वडा वडा असं चिडवतात. मला नको वडा वडा, मला स्वर्गात वडा वडा. ना, तुम्ही इकडे तुम्ही पहिले इथे या. इथं स्वर्गात जायचं नाहीये तुम्ही. आणि तुम्ही हे आता गया वया करू नका. तुम्हाला आता तिथं नरकातच जावं लागणार आहे. निषेध करतो मी या गोष्टीचा. निषेध करतो मी या गोष्टी. जाताना देखील तेच करताय तुम्ही. आणि ही बॅग इथे ठेवून जा. माझी बॅग, कपडे जाऊ द्या. या तुमच्या चारोळ्या घेऊन जा. जा, निघा. आतो तिकडे जा, तिकडे आतो. जा. वाईट असतात तुमचे स्किट. पहिला एपिसोड तुकार. समीर चौगुले बालिश आहे. डिरेक्टरला काढून टाका, लेखकालाही काढून टाका. नर्क देतात साहित्यिकांना. नर्क. हे कोण होते? जाता आता शिव्याच देऊन गेले. बाय द वे, हे काय आहे? स्वर्ग. हे हा स्वर्ग आहे? हो. फक्त 4 पिलरचा? तो असा धूरबीर येतो ते सगळं काय करायचं तुमच्या या पृथ्वीवरच्या लोकांचं? एवढ्याशा बजेटमध्ये एवढाच स्वर्ग असतो आमचा.
काय आणि मला एक गोष्ट कळत नाही तुमच्या लोकांचं, ते खाली राहता तुम्ही सगळे पृथ्वीवरचे, तुम्हाला काय वाटतं ढगाच्या वरती स्वर्ग आहे? अरे कसं काय, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचं ठीक आहे, बाकीचे 8 महिने का आम्ही वरती लटकत बसायचं? असं काही नाही, वेगळ्या काहीतरी इमेजेस तयार करताना इथे वरती येतं, असं काही नाही. मी पाहिलं होतं असं दूर दूर. अयो, हा साधा वेटिंग रूम आहे, हा बेसिक असतो असा. तुम्हाला अगदीच जर स्वर्ग वगैरे बघायचं आहे ना तर तिकडे एकदम आतमध्ये बघाल ना, बाप रे बाप काय बजेट आहे, एवढ्या लेवलचं आहे. विंगेत बघा तिकडे स्वर्ग आहे, स्वर्ग. हा वेटिंग रूम साधा एकदम बेसिक असतो. अच्छा, हो का? नाव काय तुमचं? मी प्रसाद खांडेकर. मी ते टीव्हीत तुम्ही हा बघतो मी याच्यावरती. ते बघता? हा, मग कमाल करता सर. सर वेलकम 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 टू हेवन. येवा स्वर्ग आपलाच असा. वेलकम म्हणजे मला स्वर्ग मिळालाय? हो, मला स्वर्ग मिळालाय. सर बसा ना तुम्ही इथे इथे बसा, आरामात एकदम कम्फर्टेबल. सर काय काळजी नाही करायची, आरामात. बॅग बॅग मी पकडतो, इथे ठेवतो बॅग तुमची. हा छान. मग आता पुढे काय? पुढे काय, अहो स्वर्ग सुख म्हणजे संगीत प्रारंभ. बाई यांना मिठीत बसायला सांगा ना. अहो स्वर्ग आहे, थायलंड नाही. तुमच्या कल्पना शक्तीला जरा आवर घाला, सगळ्या वया उघडा लावू नका मला. काय करताय सर? नको. ठीक आहे, शांत व्हा शांत व्हा. बाकी प्रसाद सर कसं वाटतंय स्वर्गात येऊन? लय भारी वाटतंय. माझा ना विश्वासच बसत नाही हो. म्हणजे मी ना खाली सरकारी हॉस्पिटलमध्ये मेलो, तिकडनं प्रायव्हेट हॉस्पिटलला नेलं असतं ना तरी स्वर्गात आल्यासारखं वाटलं असतं. हे म्हणजे सॉलिड आहे. ऐका ना, कोण अप्सरा आहेत? ही अप्सरा आहे? आई शपथ, मी ऐकलं होतं फक्त लहानपणी अप्सरा. खरं शपथ, काय दिसतो तो सुंदर, एकदम तुकतुकीत कोरियन स्किन. नाही ना म्हणजे ऐका ना, स्वर्गसुख काय पुढे? स्वर्गसुख काय आहे ना, हे घ्या. एवढा आपल्यासाठी एक ऑप्शन आहे. तुम्हाला तुमची अंत्ययात्रा स्वतःच्या डोळ्यांनी लाईव्ह पाहायची आहे का? ना अमरदा तिकडे कुठे परत नाही. नको, आता नको, ते संपलं सगळं. हरकत नाही, मग तुमच्यासाठी तुमची दिनचर्या आहे ती तुम्हाला मी सांगते. काय? तर प्रथमतः शाही स्नान. शाही स्नान म्हणजे? 21 अप्सरा शाही स्नानासाठी तुमची वाट पाहत आहेत. किती? 21 अप्सरा. म्हणजे 21 जणी एकत्र आंघोळ घालणार? ए भाई चल ना यार, तू आधी सुरू करूया आपण. ते काय करताय सर? चला ना, जरा धीर धरा. हे काय करताय? बस आंघोळ करूया आधी. या सांगतायत सगळं ते ऐकून घ्या आधी. भाई 21 जणी एकत्र. फारच उतावीळ होताय सर तुम्ही. कसं आहे, सुगंधी अत्तराने 21 अप्सरा तुम्हाला स्नान घालतील आणि त्यानंतर दुधातुपाने भिजवून ठेवलेल्या सुती धाग्यांनी तयार केलेली शुभ्र तलम वस्त्र तुमच्या अंगावर चढवली जातील. हे म्हणजे ते घालणार मला? अहो नाही हो सर, तुमच्या पृथ्वीवरच्या लोकांचा काय प्रॉब्लेम काय आहे? असं नसतं काही वरती. ते तुमचे कपडे ना तुम्ही कोपऱ्यात गपचूप घालायचे, असं आहे ते. पण नाही घालत आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे. बेसिक असतं एकदम. ठीक आहे, सिंपल आहे. मग त्यानंतर भोजन समय. पंचपक्वानांनी भरलेल्या सोन्याच्या ताटात तुम्हाला भोजन करायचं आहे. भोजन पाणीपुरी सगळं मिळणार. आणि त्यानंतर विश्राम समय. विश्राम करता यावा म्हणून शयन कक्षात राजहंसाच्या पिसापासून बनवलेल्या मुलायम बिछाना तुमची वाट बघतोय, ज्यावर पहुडल्या
मदिरेचा घोट घेत घेत तुम्ही आमच्या अप्सरांचं नृत्य पाहू शकता. लय बोलण्यात वेळ जातो. चल ना भाई, आंघोळपासून सुरू करूया. नाही सर, नाही, थांबा. आणि डायरेक्ट बेडरूम मध्ये हो, करूया. थांबा, काय करताय सर? एवढी घाई नका, एवढी घाई. चला ना, किती माझं जातोय वेळ? ऐकून घ्या ना सर, जरा प्रॉब्लेम आहे हो. मला एक पिस सर कळतंय सगळं, मला कळतंय तुमचं, पण माझं ऐकून घ्या ना, प्रॉब्लेम आहे. इथे स्टाफचं जरा शॉर्टेज आहे हो. म्हणजे नवीन व्यवस्थापन आलंय ना, नवीन भरती नाही केली अजून. म्हणजे काय, आता तुमच्या मागणं जेवढी लोक येतील ना, त्या सगळ्यांना एकत्र स्वर्गात नेण्याची जबाबदारी ह्या अप्सरेची आहे. त्यामुळे सगळे येतील ना एकत्र, तेव्हा एकदाच आपण तिकडे जायचंय. लवकर लवकर करा, लवकर लवकर करा. आराम करा. मॅडम हे भरवा ना, या ना. अवश्य अवश्य, का नाही. आई शपथ, भारी आहे. वेलकम वेलकम वेलकम. मॅडम तुमचं नाव? वनिता. काय झालं? काय काय झालं? तुम्ही स्वर्ग आहे ना, इकडून आली. अरे इकडून आली. एक थांबा जरा, तुम्ही एकमेकांना ओळखता का? बायको आहे माझी. अय्या, हो. स्वर्ग आहे ना हे. ही असली तर ते स्वर्ग कसलं, बायको आहे हो. अहो त्या पण मेले आहेत. कोण मेले? या कोणी, तू कशी काय मेली? तुमची तिरडी उचलली. तुम्हाला शेवटचं बघायचं म्हणून बाल्कनीत धावत आले. माझा ब्रेक नाही लागला, कचडा तुटून खाली पडले. डोळे उघडले तर इथे आले. पण मला आयुष्यभर तुमच्या बरोबरच राहायचं होतं, तुम्ही भेटला. कशाला मरायला मेलीस? काय झालं? अगं ते नाही वनी, ते नवरा बायको आपण पृथ्वीवर होतो, इथे आपण आत्मे आहोत. आत्मे सेपरेट सेपरेट. नाही, असं काय, मी 7 जन्म तुमच्या बरोबर राहीन असं वचन दिलं होतं मी तुम्हाला. 7वा होता, आई शपथ 7वा होता. आता संपलं आपलं. ए भाई ऐक ना, मूड ऑफ केलास रे सगळा. ऐक ना, हिला वेगळ्या वॉर्ड मध्ये ठेव. हॉस्पिटल नाहीये, स्वर्ग आहे हे. आणि इथं काय अकोमोडेशन जरा फुल झालंय, त्यामुळे काय तुमच्या दोघांसाठी कपल रूम बुक केले. कोणासाठी? तुमच्या दोघांसाठी कपल रूम सेपरेट. तुला नरकात जागा मिळेल मेल्यावर. प्रसादजी आता शाही स्नानाची वेळ झालेली चला, आहे. चला, चला, चला. 21 अप्सरा तुमच्या स्नानासाठी तुमची वाट पाहत आहे. अहो नाही, कशाला, त्यांना अंघोळ करायला नाही आवडत. 4-4 दिवस अंघोळ करत नाही हा माणूस. खाजवलं की हाताला मळ लागला ना की मग अंघोळ करतो. काय सांगतेस तिला? कोणी काय खरं ते सांगितलं. मी पृथ्वीवर सहन केलंय तुला. 21 अप्सरा नको ना, मला सुख मिळू दे ना. चला चला आपण आंघोळ चला करूया. ओ एवढं पाणी कशाला वाया घालवायचं? 4 दिवस झाला टँकर आला नाहीये, 2 बादल्या आहेत फक्त पाण्याच्या. माकडे, पृथ्वीवर आहेस, स्वर्गात आलं, इथं नसतं पाणी टंचाई वगैरे. उगाच आपलं काय पण. लेट्स गो, चलो. कशाला पण तुम्हाला आंघोळ करायची? काय नाही ताई, तुम्ही मला 1 बादली गरम पाणी आणून द्या आणि पाठ घासायचा ब्रश आणून द्या, मी घालते त्यांना आंघोळ. नाही नाही, हिला नको. ऐका ना. हिची आंघोळ म्हणजे सुरमई खरवडते तशी खरवडते. हे बघा ताई, असं नाही करता येणार. कसं आहे, आम्हाला आमची ठरवलेली कामं दिलेली असतात, त्याची नोंद ठेवावी लागते. आमचे सिनियर्स तसं चेक करतात. त्या सिनियरला सॅल्यूट. ताई तुम्हाला माहित नाही हा माणूस आंघोळ घालताना किती खोड्या काढतो ते. आणि ऐका, मला कोणी विचारलं ना तर मी सांगेन तुम्हीच घातली आंघोळ, आणि हे पण तेच सांगतील, माझ्या शब्दाच्या बाहेर नाही जाते. आपण चला आंघोळ करू. नाही, आता त्या म्हणतायत तर त्यांना प्रेमाने घालू द्या आंघोळ. शेवटी त्या तुमच्या पत्नी आहेत आणि मला हे जॉब म्हणून करावं लागणार आहे. त्या उत्तम करतील. पण सर, त्याआधी मी तुम्हाला मर्दन करून देते. मर्डर नाही ग, मर्दन. मर्दन पण हे मर्दन म्हणजे ना, सुगंधी तेलाने ते मसाज करणार आहेत. मसाज? ते मालिश करणार? मालिश करणार नाही ताई, असलं काही नका करू. या माणसाच्या अंगावर अस्वला सारखे केस आहेत. मसाज करताना केस तुटला ना मग केस तोडे येतात त्यांना. मग म्हणतात इथे मलम लाव, तिथे मलम लाव. आताही त्यांच्या जांगेत 2 केस तोडे. शेवटची आंघोळ मीच घातली ना त्यांना, मला माहिती. तू गप नाही, नको सांगू. काय नको सांगू? गंमत करते, असं काही नाहीये, गंमत करते. मला मसाज करा, चला मसाज करा. दुसऱ्या बाईने तुम्हाला हात तरी लावावा. नाही, तिची बोट अशी बोंबलासारखी कडकन मोडली ना, नाव नाही सांगणार वनिता. नको नको,
मर्दन कॅन्सल. नाही नको. पण आता भोजन समय झालेला आहे. पंचपक्वानांनी भरलेलं सोन्याचं ताट तुमची वाट पाहत आहे. चला चल. नाही ताई, कशाला तुम्ही या बसा. काय त्यांना पंचपक्वान वगैरे नको. ते तेलकट तुपकट खाल्लं ना मग ऍसिडिटी होते, पोट फुगतं, मग दिवसभर टारटूर करत फिरत असतात ते. असं काही नको. साधं काहीतरी वरण भात आणि पिठी भात असेल तर चालेल. तू डाळ भात, वरण भात, पिठी भात तू खा. मला पंचपक्वान्न पाहिजे. चला तुम्ही. ऐका, उगाच हट्ट करू नका. मग सगळी तब्येत. शुगर चेक केली? अगं येडीएस का ग, मेलोय ना मी. शुगर का वाकडं करणार आहे माझी. ए बाबा सांग ना, मला एन्जॉय करायचं आहे. ऐका ना मॅडम, त्यांना एन्जॉय करायचं तर करू दे ना. इथे नाही करणार तो कुठं करणार. नाही भाऊ, तसं नाही. यांना एन्जॉय पाहिजे म्हणून ती बाई बिचारी दिवसभर किचन मध्ये राहणार. त्यांना तुम्हाला नाही वाटत का हो एक दिवस आराम करावा ताई? या सांगा, तुम्हाला नाही वाटत का? वाटतं ताई, खरंच वाटतं. कधी कधी वाटतं किचन मध्ये जाऊच नाही. हो ना. कंटाळ. तुम्हाला माहितीये मला ना वर्टिगोचा त्रास याचं खाली वागलं तरी चक्कर येतो. पण तरी जो कोणी येतो त्यांच्यासाठी स्वागत नृत्य करून नाचायला लागतं. एवढा त्रास होतो ना ताई. तुम्ही पहिल्यात माझी अरे ही अप्सरा नळावरची आहे. मी आले ना आता टेन्शन. गॉसिप करायला बसली ती खाली. नाही नाही. वने ऐक ना, वने मला खायचं पंचपक्वान्न. ऐक, एन्जॉय करू दे. ऐक माझं. काय एन्जॉय करू? तुम्हाला सांगितलं ना साधं डाळ भात जेवण, डाळ भात खायचं. या माणसाच्या तोंडावर ताबा नाही. माहितीये, लग्नाला गेले ना की पाणीपुरीचा ठेला बघितला का पालीसारखा चिकटतो हा माणूस. काय सांगता? तोंडावर ताबा नाही. 20-20 प्लेट खाता तो पाणीपुरी. मग अंदाज नाही येत ना. मग मिरची पोटात जादू दाखवते. मग 24 वेळा जातात बाथरूम मध्ये. नाही तर काय, साधं डाळ भात करायचा. ऐका, ह्यांचं जेवण कसं करायचं मला माहिती. 4 थेंब तेल टाकायचं, तिखट मीठ मसाला, मीठ असं एकदम नावासाठी भुरभुरावायचं. भाज्या आहे तिकडे आहेत ना. पडवळ आहे. पडवळ बटाटा करूया का? पटकन होत. स्वर्गात येऊन पडवा बटाटा खाऊ मी. पडवा बटाटा खाऊ इकडे येऊन. मी बोलतो. चांगला. ताई, तुम्ही इथे येऊन काम का करताय? तुम्ही वर्गात आहात, एन्जॉय करा. काय ना भाऊ, यांना ना पाईल्सचा त्रास आहे. हीट वाढली ना मग कळवळत बसतात ते. मग नको ना असं. अगं पाईल सकट जाळलाय ना मला. एवढं ए भाई, तू एक काम कर. तू हिला इथे ठेवून घे. मी परत पृथ्वीवर पाठव मला. मी तिकडे काय ते ऍडजस्ट करतो. मला सर मॅडम ऐका प्लीज, तुम्ही भांडू नका ना. अरे ही इथे स्वर्ग कसलं. हेच सांगतो मी तुम्हाला. तुम्ही आता इथे नवरा बायको नाही आहात, सेपरेट आत्मा आहात. सांगा हिला. तुम्ही तिथे बसा सर. मी बोलतो, तुम्ही तिथे बसा. तू माव ना भाई इधर. मॅडम जरा शांत राहा, नका भांडू. मी त्यांच्याशी बोलतो, त्यांची समजूत मी काढतो. सर कसं आहे, मी तुम्हाला सांगतो. हे जे माझं कॅटलॉग आहे ना, यात सगळ्या अप्सरांचे फोटो आहेत. तुम्हाला कुठल्या अप्सरेचा डान्स बघायचा आहे, नृत्य बघायचं सांगा. आपण लगेच आता लगेच येणार. हो लगेच लगेच. हे काहीतरी कोणे हे सगळे बघू शकतो आपण. हो सगळ्यांचे डान्स. सगळे आहेत, अप्सरा आहेत, गंधर्व आहेत. तुम्ही एक सिलेक्ट करा, त्यांचं नृत्य तुम्हाला बघता येईल लगेच. 1 मिनिट करा. हे लॉक केलं लॉक. हे फिक्स. ओके. यांचं नृत्य आम्ही दोघं मिळून बघू. बघायला मिळेल, तुम्ही ते बसा. चला सिलेक्ट झालेला आहे. संगीत प्रारंभ. याला स्वर्गात बघू. याच्यासारखा एकदम पृथ्वीवर तिकडे कोण आम्ही बघत नाही याला. याला स्वर्गात बघू. गंधर्व आहेत ते. कोण आहे? गंधर्व, चिकना गंधर्व. याचा डान्स बघण्यापेक्षा मी उडी मारेन. का सर? तू उडी मारतो कुठे जाईन तिकडे जाईन. मला नाही नका जाऊ सर. ऐका ऐका, नरकात चाल. हो नरकात तिकडे ते भेटतील. कोण? ओकले. ते चालतील. ही नको मला. मला नाही चालत. तुमच्या बरोबरच आहे ना. मला तुम्ही पाहिजे. खूप सुंदर. तुमच्यासाठी स्वर्गसुखाच्या व्याख्या काय आहेत माहित नाही, पण तुम्हा सगळ्यांना परफॉर्म करताना बघणं हे आमच्यासाठी स्वर्गसुखच आहे. विचारूया हे स्वर्गसुख हास्यरसिकांना कसं वाटलंय. प्रसाद दा. मस्त विषय होता आणि खूप रंजक पद्धतीने सादर. सगळ्यात आधी सेटिंगवाल्यांसाठी टाळ्या. इंटरेस्टिंग. आणि रसिका मस्त बेरिंग, मस्त डान्स. विराज तुझंही कौतुक केलं पाहिजे, वेगळा अटेम्प्ट होता. बने मस्त, वनिता मस्त, पशा मस्त. सुरुवातीची एंट्री जी होती ती फारच इंटरेस्टिंग होती आणि त्यानंतर वनिता आल्यानंतर जो टांगापलटी घोडे फरार झाला तो पण फार इंटरेस्टिंग होता. मजा आली. थँक्यू. सई. डिवाइन परफॉर्मन्स होता. मस्त कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही सगळ्यांनी ती सुंदरपणे सादर केलीत. वने मस्त, नेहमीप्रमाणे दमदार परफॉर्मन्स. रसिका खूप सुंदर बेरिंग होतं. मला असं वाटतंय नवनवीन गोष्टी ट्राय करतेस, त्या ट्राय करत राहा. आम्हाला तू खूप आवडतेस. विराज तुझं विशेष कौतुक. बोल्ड अटेम्प्ट होता. म्हणजे दुधारी तलवार सारखा
तसं कॅरेक्टर होतं, पण तू ते फिअरलेसली परफॉर्म केलंस, त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. बने मस्त. आणि ऑफकोर्स सेट एकदम ॲप्ट आहे, मजा आली. वेगळं काहीतरी पाहायला मिळतंय रोज, नवीन नवीन विषय बघायला मिळतात, याचा खूप आनंद आहे. मंडळी, ही हास्याची उड्डाणं अशीच होत राहतील, पण वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.